नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आय होप तुम्ही सगळ्यांनी तुमची आन्सर की बघितली असेल। जर आन्सर की बघितली तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये तुमचा स्कोर आणि तुमचे शिफ्ट जरूर कमेंट करा, जेणेकरून आपण एक ॲक्युरेट शिफ्ट वाईज मार्क्स वर्सेस पर्सेंटाइलचा एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी प्रोड्यूस करेल। ठीक आहे, त्याच्यामध्ये मी शिफ्ट वाईज तुम्हाला सांगेल की तुमचे किती पर्सेंटाइल बनू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला कमेंट करावं लागेल, तेव्हाच मला समजेल की शिफ्ट वाईज टॉपर कितीचा निघाला। ठीक आहे, नक्कीच कमेंट करा। या व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत MST CET 2025 चे कट ऑफ्स। ठीक आहे, आता आन्सर की समजली, आता कट ऑफ समजून गेलेले आहेत की किती कट ऑफ जाऊ शकतो। ठीक आहे, जेवढा सर्वे झालाय त्यानुसार। ठीक आहे, लास्ट व्हिडिओची विनर जयश्री बांबरे होती, जिला 1500 रुपीचं प्राइस गेलेलं आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक लकी सबस्क्रायबर पिक करत असतो, त्याला 1500 रुपीचं प्राइस जातं। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा। सीईटी सेल तर्फे काही इंपॉर्टंट आली सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होते आणि खूप विद्यार्थी मला कॉल मेसेजेस करताय। सो सॉरी बेटा, एवढे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत म्हणून मी कॉल आणि मेसेजला रिप्लाय नाही करू शकत आहे, पण प्रत्येक विद्यार्थ्याला रिप्लाय येईल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल, ते आधी जॉईन करा। बघूया कट ऑफ्स या व्हिडिओमध्ये। ठीक आहे, ऑन पॉइंट आता येऊ। कट ऑफ्स बघा, कट ऑफ्स आता कॅटेगरी वाईज व्हॅरी करतील। तुमचं ओपनचं कट ऑफ वेगळे राहील, ओबीसीचे वेगळे राहतील, एससीबीसीचे वेगळे राहतील, एससीचे वेगळे राहील, एसटीचे वेगळे राहील, एनटीचे वेगळे राहील, ईडब्ल्यूएचं वेगळं राहील। कट ऑफ्स प्रत्येक कॅटेगरीने चेंज होतील। ठीक आहे, आता म्हटलं की ओपन कॅटेगरीचा कोणताही स्टुडंट आहे, ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटला कोणत्या लेवलच्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी किती मार्क्स लागतील त्याविषयी आपण बोलणार आहोत। ठीक आहे, मला माहिती आहे थोडंसं कन्फ्युजन होत असेल, मी क्लिअर करतो। ठीक आहे, आता बघा कट ऑफ्स आपल्याला बघायचे, पण कशासाठी? टॉप कॉलेजेससाठी का मीडियम लेवल कॉलेजेससाठी का लो लेवल का बिलो लो लेवल? कारण महाराष्ट्रात 339 कॉलेजेस आहेत, 339 कॉलेजेसचे प्रत्येकाचे कट ऑफ्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगू नाही शकत, म्हणून मी काय केलं, 339 कॉलेजेस आहेत त्यांना 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं। एक टॉप कॉलेजेस, एक मीडियम लेवल कॉलेजेस, एक लो लेवल आणि एक बिलो लो लेवल कॉलेजेस। 339 कॉलेजेसला मी डिवाइड केलं। ठीक आहे, आता हे 4 कॅटेगरीज माझ्या समोर रेडी झाल्या। ठीक आहे, आता माझं काम काय, तुम्हाला काय समजावणं माझं काम आहे। टॉप लेवल कॉलेज, फॉर एक्झाम्पल टॉप लेवल कॉलेज मी 4 कॅटेगरीज क्रिएट केल्या होत्या बरोबर, टॉप, मीडियम, लो आणि बिलो लो, है ना, 4 कॅटेगरीज क्रिएट केल्या होता। आता टॉप लेवल मध्ये जाण्यासाठी ओपनला किती लागेल, ओबीसीला किती लागेल, एससीला किती लागेल, एसटीला किती लागेल, एनटीला किती लागेल, हेच सांगणं माझं काम आहे। प्रत्येक मीडियम लेवलला किती लागेल, लो लेवलला किती लागेल, आणि टॉप लेवल, लो लेवल, मीडियम लेवल यांचा मिनिंग काय असतो ते पण तुम्हाला आज समजेल। ठीक आहे, याच्या वरती मी पहिले पण एक व्हिडिओ टाकला होता, पण त्याच्यात खूप काही गोष्टी जंबल्ड होत्या, तेव्हा आन्सर की नव्हती आली म्हणून एवढा ॲक्युरेट नव्हता झाला, पण हा व्हिडिओ जास्त ॲक्युरेट होणार आहे। गोष्ट समजते? एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, आतापर्यंत फक्त तुमचं 50% काम झालेलं आहे, 50% काम अजूनही बाकी आहे। एक योग्य कॉलेज लिस्ट बनवणं, एक योग्य कॉलेज लिस्ट बनवून एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणं, ते तुमचं 50% काम आहे। ठीक आहे, लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाइल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या बेस्ट कॉलेजेसमध्ये शिकताय। एकच गोष्ट व्यवस्थित केली, काउन्सिलिंग मधून योग्य कॉलेज लिस्ट बनवली। कॉलेज लिस्ट इतकी इंपॉर्टंट आहे बाळांनो, ती तुम्हाला कमी मार्क्स वरती पण एक बेस्ट कॉलेज भेटून जाऊ भेटते। ठीक आहे ना, असे काही विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाइल होते, तरी ते आज 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय। का? स्वतःहून मनमर्जीने कॉलेज लिस्ट बनवायला गेले, जे कॉलेजेस माहिती होते ते टाकले। ठीक आहे, काहीच बघितलं नाही की याचं लास्ट 3 वर्षाचं कट ऑफ कितीला क्लोज झालंय, कोणत्याच गोष्टी बघितल्या नाही। तुम्ही ती नका चूक करू। ठीक आहे, काउन्सिलर तुम्हाला विचारेल तुमची कॅटेगरी कोणती, तुमची पर्सेंटाइल किती, तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये पाहिजे, कोणत्या ब्रांचमध्ये पाहिजे, सगळ्या तुमच्या डिटेल घेऊन प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठं तुमचा नंबर लागू शकतो, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनेल आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला कॅप राऊंड मध्ये सबमिट करायची। मी गॅरंटी देतो कमी मार्क्स वरती पण एक बेस्ट कॉलेज तुम्ही क्रॅक करणार बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। ठीक आहे, जर तुमचे कमी मार्क्स आले, जास्त मार्क्स आले, ठीक आहे, हे तुमचं 50% काम होतं। ठीक आहे, 50% काम आहे तुमचं बेस्ट कॉलेज लिस्ट बनवणं। जर हे 50% काम तुम्ही व्यवस्थित केलं, मी गॅरंटी देतो 100% तुम्ही एक बेस्ट लेवल कॉलेजमध्ये जाणार। गोष्ट समजते? ठीक आहे, हे सगळे काउन्सिलिंगचे फीचर्स तुम्ही इथं चेक करू शकतात। आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत असू, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अपॉइंट होईल, त्यांना तुम्ही कधीही कॉल करू शकतात, कधीही मेसेज करू शकतात, पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुमच्या सोबत असतील, कधीही कॉल करा। ठीक आहे, तुम्हाला एक बेस्ट कॉलेज पोहोचवण्याची जिम्मेदारी त्यांची आहे। ठीक आहे, सीओबी, विजिटिया, वालचंद, पीएससीटी, व्हीआयटी, केजीसीटी, सांगली, थाडोमल हे आपले टॉप टार्गेट कॉलेजेस असतात। प्रत्येक वर्षी विद्यार्थी जातात, या वर्षी पण जाणार। ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू बाळांनो, इथं एक चूक खूप मार्क पडेल तुम्हाला। जर एक पण चूक झाली ना, कॉलेज सपोज तुम्ही 10 कॉलेज टाकले, फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 असे 10 कॉलेज टाकले, जर तिसऱ्या नंबरचं कॉलेज दुसऱ्या नंबरला चुकून टाकून दिलं तुम्ही, तिथं तुम्हाला दुसऱ्या नंबरचं जर अलॉट झालं
तर तुम्हाला कधीच चेंज करता येणार नाही ते कॉलेज. आणि तुमच्यासाठी फ्रीज, फ्लोट, ऑटो फ्रीज या सगळ्या नवीन गोष्टी आहेत बाळांनो. तेव्हा विद्यार्थ्याला काहीच समजत नाही, पालकांना काहीच समजत नाही, म्हणून ते चुका करतात. या चुका तुम्ही नका करू. फक्त माझी कळकळीची विनंती आहे, आपल्या आई वडिलांचे लाखो रुपये वाचू शकतात या छोट्याशा गोष्टीमुळे. जरूर या गोष्टीमध्ये एनरोल करा. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता बघूया टॉप लेवल कॉलेज. टॉप लेवल कॉलेज म्हणजे काय रे बाळांनो? टॉप लेवल कॉलेजमध्ये मी एकदम स्वीट डेफिनेशन तुमच्यासाठी घेऊन आलोय. ज्यांचं हायेस्ट पॅकेज 20 लाखापेक्षा जास्त असतं. 20 लाखापेक्षा जास्त म्हणजे काय रे बाळांनो? 20 लाखापेक्षा जास्त म्हणजे काय? 20 लाख पर इयर, 20 lakhs पर इयर. 20 लाखापेक्षा जास्त सॅलरी असते एका वर्षाची, त्यांना आपण टॉप लेवल कॉलेज म्हणतो. ठीक आहे, हायेस्ट पॅकेज. आणि ऍव्हरेजली म्हणजे सरासरी प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी 10 लाखाचं पॅकेज तर भेटूनच जातं. ठीक आहे, 10 लाख जरी म्हटलं तरी 70-80 हजार, 80-90 हजारची नोकरी आहे ना. अशा कॉलेजेसला आपण टॉप लेवल कॉलेजेस म्हणतो. डेफिनेशन खूप सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न केला है ना. आता बघूया या टॉप लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी तुम्हाला किती मार्क्स आणावे लागतील. जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे आहेत बाळांनो, तुमच्यासाठी थोड्याशा गोष्टी आहेत टफ, मी मान्य करतो. ठीक आहे, पण आपल्याला जी रियालिटी आहे ना ती ऍक्सेप्ट करावी लागेल. इथं मी खोट्या गोष्टी सांगून त्या तुम्हाला आता तुम्हाला चांगलं वाटून जाईल, पण जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा तुम्हाला समजेल की नाही यार सरांनी आपल्याला फसवलं. ही गोष्ट मला नाही करायची. टफ आहे ओपनवाल्यांना, मी मान्य करतो. तुम्हाला ऍटलीस्ट 125 मार्क तुम्हाला आणावे लागतील बाळांनो, तेव्हा जाऊन तुम्हाला टॉप कॉलेजेसमध्ये ऍडमिशन भेटेल. ठीक आहे, हां, जर तुम्ही काउन्सिलिंग व्यवस्थित केली 125च्या जागी 110 पण आले तरी आपण एक ट्राय करू शकतो, कारण त्यांना प्रायोरिटी कॉलेजेस आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता काउन्सिलिंग केली तर याच्यापेक्षा तुमचे थोडेफार मार्क्स कमी तरी झाले तरी तुम्हाला चांगल्या लेवलच्या कॉलेजमध्ये भेटून जातं. या गोष्टीची मी गॅरंटी घ्यायला रेडी आहे. आता ओबीसी आणि एससीबीसी बद्दल बोलायला झालं बाळांनो, तुम्हाला कमीत कमी बाळांनो 110 मार्क तर लागतीलच लागतील. आता ओबीसी आणि एससीबीसी मध्ये 1-2 मार्क इकडं तिकडं होतात, पण तुम्ही ऑन अन ऍव्हरेज 110 कन्सिडर करून चाला. थोडेफार कमी राहिले तरी काउन्सिलिंगने होऊन जाईल काम, है ना. एससी एसटी बद्दल बोलायला झालं, आता एससी एसटी मध्ये भी थोडासा फरक असतो, पण मी ओव्हरऑल सांगतो बाळांनो आता तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला ऍटलीस्ट 80 मार्कला आणावे लागतील बाळांनो ओपन कॅटेगरी वाल्यांना, ऍटलीस्ट 80 मार्क. ठीक आहे, तेव्हा जाऊन तुम्हाला टॉप लेवल कॉलेज भेटेल. त्याच जागेवर जर तुम्हाला 80 प्लसच, ठीक आहे, तुम्ही +5 जोडून घ्या, 85 तुम्हाला मार्क आणावे लागतील. ठीक आहे, 80 तर खूपच कमी बोलून दिलं मी, 85 कमीत कमी तुम्हाला मार्क्स आणावे लागतील. त्याच जागेवर एनटी बद्दल बोलायला झालं तर तुम्हाला पण 100 तुम्ही 5 मार्क कन्सिडर करून ठेवा, कारण ओबीसी एससीबीसी पेक्षा थोडंसं कमी जातं एनटीचं. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जर ईडब्ल्यूएस बद्दल बोलायला झालं बाळांनो, ईडब्ल्यूएसला तुम्हाला 110 मार्क्स लागतील. हे झालं तुमचं टॉप कॉलेजेसमध्ये एवढे मार्क्स तुम्हाला लागणार आहेत. आता टॉप कॉलेजेसचे पर्सेंटाईल पण आपण पुढच्या कोणत्या ना कोणत्या व्हिडिओमध्ये बघू आपण, पण मार्क्स तुम्हाला समजले. आता जर तुमचे एवढे मार्क्स येत असेल तुम्ही काही घाबरू नका, तुम्हाला एक चांगल्या लेवलच्या कॉलेजमध्ये, टॉप लेवलच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटून जाईल. ठीक आहे, काउन्सिलिंग व्यवस्थित करा, पण तेव्हाच भेटेल, अदरवाईज तुम्ही हे पण हातातून घालून देणार. गोष्ट समजते? चला आता मीडियम लेवल कॉलेज बद्दल बोलू. व्हॉट इज मीन बाय मीडियम लेवल कॉलेज? मीडियम लेवल कॉलेज म्हणजे ज्यांचं हायेस्ट पॅकेज 15 लाखपेक्षा जास्त असतं. किती असतं? 15 लाखापेक्षा जास्त, म्हणजे वार्षिक उत्पन्न तुमचं 15 लाख असेल जर तुम्ही हायेस्ट पॅकेज क्रॅक केलं तर. ऑन अन ॲव्हरेज 6 lakhs रुपीज. ठीक आहे, 6 लाख तर तुमची नोकरी लागणंच लागणार आहे जर तुम्ही इथून पास आउट झाले तर. ठीक आहे, 6 लाख म्हणजे तुमच्या 50,000ची नोकरी तुमची पक्की आहे. ठीक आहे, विच इज ऑल्सो नॉट बॅड, काही याच्यात वाईट नाही आहे, है ना. या कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी तुम्हाला किती मार्क्स लागतील बाळांनो? जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधले तर कमीत कमी तुम्हाला 100 मार्क इथं लागतील. 100 to तुम्ही कन्सिडर करा 120 कमीत कमी तुम्हाला अशा कॉलेजमध्ये जायला. गोष्ट समजते? जर तुम्ही ओबीसी आणि एससीबीसी मध्ये आहेत बाळांनो, ओबीसी आणि एससीबीसी मध्ये, तर तुम्हाला ऍटलीस्ट 80 मार्क लागतील या कॉलेजेसमध्ये जायला, मीडियम लेवल कॉलेजेसमध्ये जायला. त्याच जागेवर जर तुम्ही एससी एसटीचे तर तुम्हाला 70 to 80 मार्क्स तुम्हाला स्कोर करावा लागेल, 70 ते 80 मार्क. ओबीसी एससीबीसीला 80 प्लसच. ठीक आहे, एनटीला इथं तुम्हाला अराउंड 75 स्कोर करावा लागेल, आणि ईडब्ल्यूएसला तुम्हाला अराउंड 80पेक्षा जास्त तुम्हाला स्कोर करावा लागेल. हे झालं आता मीडियम लेवल कॉलेजेस बाळांनो. त्याच जागेवर जर मी तुम्हाला लो लेवल कॉलेजेस सगळ्यांविषयी बोलायचं आहे आपल्याला. ठीक आहे, बिलो लो लेवल विषयी पण मी बोलेन. आता लो लेवल कॉलेजेस म्हणजे काय? त्यांचं जे हायेस्ट पॅकेज असतं ते 10 लाखापेक्षा कमी, वार्षिक उत्पन्न जो हायेस्ट असतं ते 10 लाखाच्या पेक्षा म्हणजे जास्त असतं, 10 लाखपेक्षा जास्त. ऍव्हरेज बोलायला गेलं तर 4 लाख रुपये, म्हणजे तुमची 30-35 हजारची नोकरी लागते बाळांनो सरासरी प्रत्येक विद्यार्थ्याला, विच इज ऑल्सो नॉट टू बॅड. एवढंही खराब नाहीये. ठीक आहे, खराब कोणतं आहे? बिलो लो लेवल, त्यांना 35 हजारची बी नोकरी लागत नाही, है ना, ते बिलो लो लेवल.
आता एवढं तरी म्हटलं लो लेवल कॉलेजेसमध्ये तुम्ही असं कन्सिडर करा, यांना पण मार्क्स लागतात बाळांना, असं नाही की लगेच भेटून जाईल तुम्हाला. ओपन वाल्यांना ऍटलीस्ट 70 मार्क्स लागतील. ओबीसी एससी वाल्यांना 60 to 80 मार्क्स तुम्हाला 60 to 70 मार्क्स तुम्हाला स्कोर करावा लागेल. त्याच जागेवर एससी एसटी वाल्यांना इथं 50 to 70 स्कोर करावा लागेल. ठीक आहे. त्याच जागेवर एनटी वाल्यांना इथं 45 ते 65 स्कोर करावा लागेल. आणि त्याच जागेवर ईडब्ल्यूएस वाल्यांना 60 to 70 इथं स्कोर करावा लागेल. ठीक आहे. सॉरी, इथं 50 to 60 येईल. ठीक आहे, 70 येणार. 50 to 60, 50 to 60. हे झालं तुमचं लो लेवल कॉलेजेस. गोष्ट समजते. लो लेवल कॉलेजेस म्हणजे तुम्हाला इतके मार्क्स ऍटलीस्ट स्कोर करावे लागतील बाळांनो. आता याच्यापेक्षा जर कमी मार्क्स आलेले आहेत मग तुम्हाला थोडं बिलो लो लेवल मध्ये जावं लागेल. पण जर तुम्ही व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली, तुम्ही बिलो लो लेवल मधून लो लेवल मध्ये येऊ शकतात, लो लेवल मधून मीडियम लेवलमध्ये जाऊ शकतात, मीडियम लेवलमधून टॉप लेवलमध्ये जाऊ शकतात. या गोष्टीची मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊ इच्छितो. गोष्ट समजते. ठीक आहे. आता बिलो लो लेवल म्हणजे काय रे बाळांनो, ज्यांचं पॅकेज मोर दॅन 6 लाख रुपीज असतं. 6 लाख तर नोकरी लागून जाते जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर, हायेस्ट पॅकेज काढलं तर. नाही तर लोवेस्ट पॅकेज ऍव्हरेज पॅकेज 4 लाख पेक्षा कमी असतं. म्हणजे तुम्ही 20-22 हजारची नोकरी करतात तिथं. ठीक आहे, ते कमी आहे, मान्य करतो मी. ठीक आहे. पण अशा कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला तुमची फायनान्शियल कंडिशन खूप वीक असेल आणि तुम्हाला नोकरी करणं खूप अत्यंत गरजेचं असेल तर तुम्ही ऍडमिशन इथं पण घेऊ शकता. ठीक आहे. तुमचा जर असा विचार नसेल की टॉप कॉलेजेसमध्ये नाही जाता येणार मला, किंवा मीडियम कॉलेजेसमध्ये नाही जाता येणार, किंवा मला ड्रॉप नाही घेता येणार, तर तुम्ही या कॉलेजेसमध्ये पण ऍडमिशन घेऊ शकता. तर यांचे कट ऑफ किती, हे जे कट ऑफ सांगितले ना मी तुम्हाला, हे जे कट ऑफ सांगितलं, आता यात बिलो 70 राहिलं तर तुम्हाला बिलो लो लेवल कॉलेज भेटेल. बिलो 60 राहिलं तर तुम्हाला बिलो लो लेवल कॉलेज भेटेल. ठीक आहे, ओबीसी एससी बीसी मध्ये. तर हे झाले तुमचे कट ऑफ सगळ्या कॅटेगरीचे, सगळ्या लेवलच्या कॉलेजेसचे. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, अजून सुद्धा तुम्हाला एक बेस्ट कॉलेज क्रॅक करता येईल. जरी तुमचे पर्सेंटाईल कमी असतील, जरी तुमचे मार्क्स कमी असतील, तरी तुम्ही एक बेस्ट लेवल कॉलेजमध्ये जाऊ शकतात बाय मेकिंग बेस्ट कॉलेज लिस्ट. कॉलेज लिस्ट जितकं तुमचं पर्सेंटाईल आणणं गरजेचं आहे ना, तेवढंच गरजेचं तुमची कॉलेज लिस्ट पण आहे बाळांनो. कॉलेज लिस्ट तुम्हाला एक बेस्ट लेवलच्या कॉलेजमध्ये नेऊन ठेवू शकते. या गोष्टीची लास्ट 10 वर्षापासून मी या फील्डमध्ये, तुम्ही ऍपमध्ये फीडबॅक चेक करू शकतात. अशा विद्यार्थ्यांना PICT मध्ये ऍडमिशन केले, त्यांनी कधीच विचार पण केला नव्हता. ठीक आहे. पॉसिबल असतात प्रत्येक गोष्ट, फक्त तुम्हाला अपॉर्च्युनिटीज बघायच्या असतात. कॅप राऊंड, स्पॉट राऊंड मध्ये पण खूप काही चान्सेस असतात. ठीक आहे. तर या गोष्टींकडे थोडं लक्ष द्या. व्यवस्थित कॅटेगरी, पर्सेंटाईल, ब्रांच, सिटी या सगळ्या फॅक्टर्सला अनालिसिस करूनच काउन्सिलर कॉलेज लिस्ट बनवतील. आणि तुम्ही पण जर स्वतः बनवणार असणार तर हे सगळे फॅक्टर अनालिसिस करा. ठीक आहे. कोणाकडूनही काउन्सिलिंग नका करून घेऊ. काउन्सिलर तुमचं फ्युचर क्रिएट बी करू शकतो, तुम्हाला डिस्ट्रॉय बी करू शकतो. या गोष्टीचा भाग ठेवा. आणि ही काही बॅच नाही बाळांनो, हे एक मिशन आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवणं, हे पोहोचून राहील मी. जर त्याचे 0 मार्क्स बी आले ना तरी एक बेस्ट कॉलेजमध्ये जाईल, या गोष्टीची मी खात्री देतो. बेस्ट कॉलेज इन द सेन्स 0 मार्क्सच्या अकॉर्डिंग, कारण 0 मार्क्सला बी 8% होते मागच्या वेळेस. ठीक आहे. फ्लोरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचं कट ऑफ चेक करा, पुण्याच्या कॉलेजचं 6% आहे मेकॅनिकलचं, त्याला ते ऍडमिशन दिलं होतं आम्ही. तिसऱ्या राऊंडला कट ऑफ आलं होतं 1.2% आहे. स्पॉटमध्ये त्याचं ऍडमिशन झालंय. प्रयत्न पूर्ण राहिला तुम्हाला एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवण्याचा, आणि पोहोचून राहील. ठीक आहे. नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.